न्यूक्लिक ऍसिड इज पॉलिमेरिक फॉर्म ऑफ न्यूक्लिओटाइड हे आपण बघितलं. मग न्यूक्लिओटाइड मध्ये 3 कंपोनेंट असतात. एक म्हणजे रायबोस शुगर किंवा डिऑक्सी रायबोस शुगर, दुसरा कंपोनेंट म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग बेस. त्याच्यामध्ये 5 बेसेस आपण बघितले, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसाइन, थायमिन आणि युरॅसिल. आणि तिसरा जो पार्ट असतो तो असतो फॉस्फेट ग्रुप. आता यांचं कनेक्शन कसं असतं, एकमेकांना कसे कनेक्टेड असतात. तर जो डीएनएचा स्ट्रक्चर आहे किंवा आरएनएचं स्ट्रक्चर आहे हे अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं. एक पॉलिमेरिक चेन जी आहे किंवा लिनियर जे आपण म्हणतो कार्बनची चेन पाहतोय आपण, बेस हा त्याच्यामधला पार्ट वेगळा झालाय. तर फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेटची एक लिनियर चेन असते आणि प्रत्येक शुगरला एक नायट्रोजन कंटेनिंग बेस कनेक्टेड असतो. मग आता शुगर म्हटलं तर रायबोस शुगर असेल किंवा डिऑक्सी रायबोस शुगर असेल आणि ती फ्युरॅनोज फॉर्म मध्ये असेल. फ्युरॅनोज फॉर्म मध्ये शुगरला जर आपण नंबरिंग केलं, कार्बन ॲटमला जर आपण नंबरिंग केलं शुगरच्या, तर हा येईल ॲनोमेरिक कार्बन ॲटम, फर्स्ट कार्बन ॲटम, आणि सेकंड कार्बन ॲटम, थर्ड, फोर्थ, आणि इथे असतो CH2OH चा 5th कार्बन ॲटम. ठीक आहे. मग आता नेमकं शुगरला 3 वेगळे वेगळे कंपोनेंट कनेक्टेड आहे. शुगरला 2 फॉस्फेट कनेक्टेड आहे आणि 1 बेस कनेक्टेड आहे. या पण शुगरला 2 फॉस्फेट आणि 1 बेस, म्हणजे शुगरला 3 ठिकाणी कुठेतरी कनेक्शन आहे, बॉन्ड आहेत, वेगळ्या कंपोनेंटचे बॉन्ड आहेत. मग ते कंपोनेंट कुठे असतील, तर ऍक्च्युअली काय असतं की आपण शुगर मध्ये ही जी फ्युरॅनोज फॉर्म आहे याला आपण 1 2 3 4 5 अशी नंबरिंग केलेली आहे. आणि नायट्रोजन कंटेनिंग जे बेसेस आहेत, प्युरिन रिंग असतील तर त्यांना आपण 9th पोझिशन पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत नंबरिंग केलेली आहे. आणि पिरिमिडिन रिंग्स असतील तर त्याला 1 2 6 पर्यंत नंबरिंग केलेली आहे. मग 1 2 3 4 ह्याच्यातली नंबरिंग, शुगर मधली नंबरिंग आणि बेस मधली नंबरिंग याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून शुगरची जी नंबरिंग आहे त्याला प्राइमनी रिप्रेझेंट करतात. प्राइमनी रिप्रेझेंट करतात म्हणजे त्याला डॅश लावतात. 1 डॅश पोझिशन, 2 डॅश पोझिशन, ही शुगर मधली 3 डॅश पोझिशन, ही 4 डॅश पोझिशन. डॅश लावलेला आहे म्हणजे ती जी नंबरिंग आहे ती नंबरिंग कुठली आहे, शुगर मधली आहे. तो कार्बन ॲटम शुगर मधला आहे असं कन्सिडर केलं जातं, असं समजलं जातं. तर शुगर मध्ये ह्या पोझिशन आहेत 1 2 3 4 5 प्राइमच्या. शुगर मधला जो ॲनोमेरिक कार्बन ॲटम आहे तो ॲनोमेरिक कार्बन ॲटम बेसला जोडलेला असतो. हा फर्स्ट प्राइम नंबर जो आहे, फर्स्ट प्राइम नंबर जो आहे किंवा ॲनोमेरिक कार्बन ॲटम जो आहे हा जोडलेला असतो नायट्रोजन कंटेनिंग बेसला. नायट्रोजन ॲटम इन्व्हॉल्ड इन बेस. जो बेस मध्ये नायट्रोजन ॲटम आहे, पिरिमिडिन रिंग मध्ये पण नायट्रोजन आहे आणि प्युरिन रिंग मध्ये पण नायट्रोजन आहे, तो ज्या नायट्रोजनला हायड्रोजन आहे अशा नायट्रोजनला तो जोडलेला असतो. मग एक झालंय बेसची जी कंपोनेंट आहे ते आपल्याला कळलं. शुगरचा फर्स्ट कार्बन ॲटम किंवा ॲनोमेरिक कार्बन ॲटम, शुगरचा फर्स्ट प्राइम म्हणतो आपण त्याला, किंवा ॲनोमेरिक कार्बन ॲटम जो आहे तो बेसच्या नायट्रोजन ॲटमला अटॅच असतो. तो बेसच्या नायट्रोजन ॲटमला अटॅच असतो. ठीक आहे. आता फॉस्फेट ग्रुप 2 ठिकाणी कनेक्टेड आहे. एक फॉस्फेट ग्रुप जो आहे तो या 5 प्राइम पोझिशनला एक फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो आणि दुसरा फॉस्फेट ग्रुप जो आहे तो 3 प्राइम पोझिशनला अटॅच असतो. एक फॉस्फेट ग्रुप 5 प्राइम पोझिशनला असतो, दुसरा जो फॉस्फेट ग्रुप आहे 3 डॅश म्हणजे 3 प्राइम पोझिशनला असतो. मग शुगरची C1 किंवा 1 प्राइम नंबर जो आहे ॲनोमेरिक कार्बन ॲटम तो बेसला कनेक्टेड असेल. जो C3 कार्बन ॲटम म्हणजे 3 प्राइम कार्बन ॲटम जो असेल तो एका फॉस्फेटला अटॅच असेल आणि जो 5 प्राइम कार्बन ॲटम असेल CH2OH चा 5 प्राइम कार्बन ॲटम जो असेल तो दुसऱ्या फॉस्फेट ग्रुपला कनेक्टेड असेल. तर फॉस्फेट ग्रुपला काही कार्बन ॲटम वगैरे नंबरिंग नाहीये, त्याच्यामुळे फॉस्फेटचा कुठला कार्बन ॲटम आणि कुठला अटॅच असतो हे बघायची गरज नाही. मात्र बेस मध्ये बघावं लागेल. नायट्रोजन ॲटमला वेगळे वेगळे नंबर्स आहे, एकच नंबर नाहीये का फर्स्टच नंबर असेल म्हणून.
प्युरिन रिंग मध्ये 9 पर्यंत नंबरिंग जाते आणि पिरिमिडिन रिंग मध्ये 6 पर्यंत नंबरिंग जाते. 9th पोझिशन जर ती, आता हे जे नायट्रोजन ऍटम आहे, नायट्रोजन ऍटम ऍट 9th पोझिशन इन प्युरिन रिंग किंवा प्युरिन डिराइव्ड बेस, प्युरिन बेस म्हटलं तरी चालेल, तुम्हाला कळणं महत्वाचं आहे फक्त पोझिशन. तर प्युरिन बेसच्या 9th पोझिशनचा जो नायट्रोजन ऍटम तो बेसला कनेक्टेड असतो. आणि जर पिरिमिडिन रिंग असेल तर पिरिमिडिन रिंगच्या फर्स्ट नायट्रोजन ऍटमला अटॅच असतो. नायट्रोजन ऍटम ऍट फर्स्ट पोझिशन, नायट्रोजन ऍटम ऍट फर्स्ट पोझिशन इन पिरिमिडिन रिंग, पिरिमिडिन बेसच्या फर्स्ट पोझिशनला आणि प्युरिन रिंगच्या 9th पोझिशनच्या नायट्रोजन ऍटमला हा बेस कनेक्टेड असतो. आता दोघांमध्ये बेस जो आहे तो नायट्रोजन ऍटम, बेसचा नायट्रोजन ऍटम आणि याचा अॅनोमेरिक कार्बन ऍटम यांच्यामध्ये बॉन्डिंग असेल. अॅनोमेरिक कार्बन ऍटम बदलणार नाही, तो आरएनए असला तरी अॅनोमेरिक फर्स्ट प्राइमच असेल आणि जरी तो डीएनए असला तरी फर्स्ट प्राइम हा अॅनोमेरिकच कार्बन ऍटम असेल. मात्र बेस मधला नायट्रोजन ऍटम बदलेल. जर ती प्युरिन रिंग असेल तर नायट्रोजन ऍटम फ्रॉम 9th पोझिशन, आणि ती जर पिरिमिडिन रिंग असेल तर नायट्रोजन ऍटम ऍट फर्स्ट पोझिशन. आता प्युरिन रिंगच्या फक्त 2च रिंग आहेत, प्युरिन बेसेस 2च आहे, एक ऍडेनाइन आहे आणि एक ग्वानाइन आहे. तर ऍडेनाइनची 9th पोझिशन, ग्वानाइनची 9th पोझिशन, बाकी सायटोसाइन, थायमिन आणि युरेसिल या तीनही नायट्रोजनस बेस जे आहेत त्यांच्या नायट्रोजन ऍटम ऍट फर्स्ट पोझिशनला कनेक्टेड असेल. आता हे जो पार्ट आहे शुगर आणि बेस, हा एवढाच जर पार्ट आपण कन्सिडर केला तर शुगर आणि बेस एवढ्या पार्टला आपण म्हणतो न्यूक्लिओसाइड. शुगर आणि बेस एवढाच जो पार्ट असेल तर त्याला म्हणतात न्यूक्लिओसाइड. आणि शुगर बेस आणि एक फॉस्फेट ग्रुप एवढं जर कंपोनेंट असेल तर एवढ्या कंपोनेंटला आपण म्हणतो न्यूक्लिओटाइड. म्हणजे न्यूक्लिओसाइड मध्ये फॉस्फेट ग्रुप ऍड झाला की त्याचं रूपांतर न्यूक्लिओटाइड मध्ये होतं. मग न्यूक्लिओटाइडचं काही अब्रिव्हिएशन आहे, नॉमेनक्लेचरचे काही कन्व्हेन्शन आहेत. मग एक न्यूक्लिओसाइड कसा तयार होतो ते बघूया आणि न्यूक्लिओटाइड्स कसे रिप्रेझेंट केल्या जातात ते बघूया. न्यूक्लिओसाइड, एक रायबोन्यूक्लिओसाइड बघूया. रायबोन्यूक्लिओसाइड मध्ये एक शुगर असेल रायबोज आणि नायट्रोजन कंटेनिंग बेस घ्यावा लागेल. घेऊया सायटोसिन. तर एक शुगर घेऊयात रायबोज. रायबोज मध्ये असेल स्पेशली बीटा डी रायबोज. बीटा म्हणजे OH ग्रुप वरती, सगळ्यांचे OH राईटला असतात, ते खाली लिहिणार. आणि इथे लेफ्ट साइडला वरती काय असतं, CH2OH. तो OH तुम्ही उजवीकडे लिहा, वर लिहा, बाजूला लिहा, इकडे लिहिला तरी चालतं. दिसणार नाही का माहित नाही, हे कट होतंय का, तर थोडस लेफ्ट थोडस राईटला जाते. तेच स्ट्रक्चर काढतीये रायबोज, बीटा डी रायबोज. बीटा म्हणजे OH वरती, सेकंड कार्बन ऍटमचा OH राईटला, थर्ड कार्बन ऍटमचा OH राईटला, फोर्थ कार्बन ऍटमचा OH इथे रिंग तयार झालेली आहे. मग इथे फिफ्थ कार्बन ऍटम जो असेल तो असेल CH2OH आणि सोबतीला हायड्रोजन. हा असेल अॅनोमेरिक कार्बन ऍटम म्हणजे फर्स्ट प्राइम कार्बन ऍटम, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि हा फिफ्थ कार्बन ऍटम. तर याला सगळ्यांना आपण प्राइम लिहिणार. 1 प्राइम, 2 प्राइम, 3 प्राइम, 4 प्राइम आणि हा असेल फिफ्थ प्राइम. तर ही आहे बीटा डी रायबोज. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, बेस घेणार आहे आपण सायटोसिन. तर सायटोसिन ही पिरिमिडिन रिंग आहे.
इथे नायट्रोजन असेल, इथे नायट्रोजन, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड O आणि इथे असतो NH2. हे आहे स्ट्रक्चर ऑफ सायटोसिन. ठीक आहे. मग या सायटोसिन स्ट्रक्चर मध्ये पोझिशन नंबरिंग कुठून करतो आपण? फर्स्ट पोझिशन जी असते ती ज्या नायट्रोजनला हायड्रोजन अटॅच आहे तो फर्स्ट पोझिशनला असेल, म्हणजे इथे ही फर्स्ट पोझिशन असेल. बाकी ही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि ही सिक्स्थ. आणि आता याच्यामध्ये आपल्याला ही प्राइम फर्स्ट आणि हा फर्स्ट 1' शुगरचा फर्स्ट प्राइम म्हणजे अॅनोमेरिक कार्बन ॲटम आणि हा फर्स्ट नायट्रोजन ॲटम ऍट फर्स्ट पोझिशन, यांच्यामध्ये H2O बाहेर पडेल. हा OH आणि हा H हे कनेक्शन म्हणजे निघून जाईल. H2O बाहेर पडल्यानंतर आपल्याला मिळेल खाली लिहिते कारण मग तिथे पुन्हा पुढे दिसणार नाही. ही रायबोज शुगर परत लिहिते मी. CH2OH जशाला तसा, त्याचा हायड्रोजन, हे मधले हायड्रोजन आणि OH ग्रुप जशाला तसे, इथे हायड्रोजन आणि इथला OH जाईल, इथला H जाईल आणि ही रिंग इथे कनेक्ट होईल. मग इथे हा नायट्रोजन ॲटम फर्स्ट आणि इथे मग इथे एक नायट्रोजन आहे, इथे डबल बॉन्ड O आहे, इथे NH2 आहे, इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. न्यूक्लिओसाइड नंतर बघायचंय आपल्याला डीऑक्सीरायबो न्यूक्लिओसाइड. तर रायबोन्यूक्लिओसाइड is unit of RNA. It is nucleoside of RNA. आणि deoxyribo nucleoside is nucleoside of DNA. रायबोन्यूक्लिओसाइड हे युनिट असतं RNA चं आणि नॅचरली DNA आहे, डीऑक्सी आहे, तर डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड हे युनिट असेल DNA चं. तर एक युनिट आपण डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड बघूया. डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड मध्ये पुन्हा एकदा बीटा डी 2 डीऑक्सीरायबो शुगर असेल. मग बीटा डी 2 डीऑक्सीरायबोज शुगरचं युनिट काढूया. हा फर्स्ट कार्बन ॲटम बीटा म्हटल्यावर OH वरती येईल, सेकंड कार्बन ॲटम. पण आपल्याला बीटा डी 2 डीऑक्सीरायबोज काढायचंय. तर सेकंड कार्बन ॲटमचा ऑक्सिजन रिमूव्ह करायचा आहे, तिथे फक्त हायड्रोजन येईल आणि मग इथे OH आहेच. लेफ्ट साइडला वरती नेहमी आपण काय लिहितो? CH2OH आणि सोबतीला हायड्रोजन. तर हा बीटा डी 2 डीऑक्सीरायबोज. आपल्याला डीऑक्सीरायबो न्यूक्लिओसाइड काढायचंय. डीऑक्सीरायबो न्यूक्लिओसाइड म्हणजे एक डीऑक्सीरायबो शुगर असेल आणि DNA मध्ये असलेला एखादा बेस. मग DNA मध्ये असलेला एखादा बेस आपण ॲडेनाइन घेऊ. ॲडेनाइन दोघांमध्येही असतो, पण DNA मध्ये हा डीऑक्सी असल्यामुळे आपण ॲडेनाइन घेतो. फक्त एकच बेस असत नाही, तो म्हणजे युरॅसिल. युरॅसिल तेवढा याच्यामध्ये असतो, RNA मध्ये असतो. बाकी DNA मध्ये सगळेच बेसेस असतात, युरॅसिल सोडून. मग ॲडेनाइन घेऊया. सगळ्यात सिंपल जो आपण पहिल्यांदा बघितला होता तो प्युरिन रिंग. प्युरिन रिंग मध्ये तर इथे नायट्रोजन असेल, पुन्हा इथे नायट्रोजन, इथे NH2. हे आहे ॲडेनिनचं स्ट्रक्चर. इथे डबल बॉन्ड राहिलंय, तर हे असेल ॲडेनिन. अजून इथला हायड्रोजन बाकी आहे, तर हे स्ट्रक्चर आहे ॲडेनाइन्स. आपल्याला आपण काय काढतोय? डीऑक्सीरायबो न्यूक्लिओसाइड. न्यूक्लिओसाइड म्हणजे दोनच कंपोनेंट घ्यायचे, एक म्हणजे शुगर आणि दुसरा म्हणजे बेस. शुगर पण D2 डीऑक्सीरायबोज काढायचे, बीटा D2 डीऑक्सीरायबोज, आणि बेस घेतला आपण ॲडेनाइन. या दोघांचं कॉम्बिनेशन. आता हे जे अटॅच होतात, कुठे अटॅच होतात? ॲनोमेरिक कार्बन ॲटम. रायबोज शुगर मधला
अॅनोमेरिक म्हणजे प्राइम 1 कार्बन ऍटम, आणि ही कुठली रिंग आहे? प्युरिन रिंग आहे. प्युरिन रिंगचा 9th नायट्रोजन ऍटम ऍट 9th पोझिशन है ना. नायट्रोजन ऍटम ऍट 9th पोझिशन. आपण पोझिशन कशी घेतो? ही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ, एट आणि ही 9th पोझिशन. मग हा अॅनोमेरिक कार्बन ऍटमचा OH आणि या 9th कार्बन ऍटमचा H हे रिमूव्ह होईल, निघून जाईल, आणि मग आपल्याला मिळेल डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड. पुन्हा शुगर जसाला तसंच काढते मी. इथे CH2OH लेफ्ट साइडचा, बाकी इथे ऑक्सिजन, इथे हायड्रोजन. सेकंड कार्बन ऍटमचा हायड्रोजन आहे फक्त, ऑक्सिजन गेलेला आहे. अॅनोमेरिक प्राइम 1 पोझिशनला हायड्रोजन असेल आणि वरती या OH आणि हा H जाऊन इथे नायट्रोजन अटॅच असेल. हा नायट्रोजन, हा नायट्रोजन. मग पुढे 5 मेंबर्ड रिंग मध्ये, पुढे 6 मेंबर्ड रिंग, इथे नायट्रोजन, वरती NH2, इथे डबल बॉन्ड. बऱ्याच वेळा आपण डबल बॉन्ड विसरून जातो द्यायचं. एकाच ठिकाणी हायड्रोजन होता, नायट्रोजनला अटॅच असलेला एकच नायट्रोजन होता, तो 9th पोझिशनचा. तर 9th पोझिशनचा ॲडेनाइनच्या 9th पोझिशनचा नायट्रोजन ॲटम हा प्राइम 1 पोझिशनला अॅनोमेरिक कार्बन ॲटमला अटॅच होऊन हे शुगरचं युनिट आणि हे बेसचं युनिट. मात्र शुगरच्या युनिटमध्ये सेकंड पोझिशनला ऑक्सिजन नाही, म्हणून आपण याला म्हणतो डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड. डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड. मग आता RNA मध्ये रायबोन्यूक्लिओसाइड आणि DNA मध्ये डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड. या न्यूक्लिओसाइडलाच फॉस्फेट ग्रुप अटॅच केला की आपल्याला मिळेल न्यूक्लिओटाइड. फॉस्फेट ग्रुप कुठे अटॅच करायचा? हे न्यूक्लिओसाइड राहू देते सध्या मी. या न्यूक्लिओसाइडच्या 5th पोझिशनला, 5 प्राइम पोझिशनला, आता ही फर्स्ट प्राइम पोझिशन, सेकंड प्राइम, थर्ड प्राइम, फोर्थ प्राइम आणि 5th प्राइम पोझिशन. हा आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड. आपण याला रायबोन्यूक्लिओसाइड पण लिहू शकतो. जर सेकंड कार्बन ॲटमचा ऑक्सिजन राहू दिला तर हा होईल रायबोन्यूक्लिओसाइड. ऑक्सिजन काढला का डीऑक्सीरायबोन्यूक्लिओसाइड, ऑक्सिजन राहू दिला तर रायबोन्यूक्लिओसाइड. याच्यामध्ये आता न्यूक्लिओसाइड मध्ये फॉस्फेट ग्रुप ऍड करायचा. फॉस्फोरिक ऍसिड असतं H3PO4 आणि H3PO4 चं स्ट्रक्चर हे असं असतं. ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरस आहे. तर या ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरसला तुम्ही याचा आयनायझेशन होईल H+O-, H+O- हा H+ गेला, इथे O- राहील, इथला H+ गेला, O- राहील, इथला H+ काढायचा नाही, कारण तो H+ या OH- सोबत जाणार आहे. आणि हा असा H2 बाहेर गेला की हे युनिट इथे अटॅच आहे. कितव्या कार्बन ॲटमला अटॅच झालं? 5व्या कार्बन ॲटमला अटॅच झालं. ठीक आहे, हा OH गेला आणि हा H गेला. हे सेम युनिट मी इथे कनेक्ट करत आहे. इथे ऑक्सिजन, मग इथे फॉस्फरस, मग इथे O निगेटिव्ह, इथे डबल बॉन्ड O आणि इथे O निगेटिव्ह. तर हे याच्यामध्ये किती युनिट्स झाले? हा फॉस्फेट ग्रुप झाला, ही इथली शुगर झाली आणि हा बेस झाला. मग फॉस्फेट, शुगर आणि बेस हे तीनही कंपोनेंट असतील तर याला म्हणतो आपण न्यूक्लिओटाइड. याला म्हणतो आपण न्यूक्लिओटाइड. आता न्यूक्लिओटाइडचे नॉमेनक्लेचर किंवा ॲब्रिव्हिएशन लिहिण्याची काही पद्धत आहे. जसं आपण लिहितो AMP, याला म्हटलं जातं AMP. AMP म्हणजे काय? ए म्हणजे ए हा आलेला आहे बेसच्या स्टार्टिंग लेटर पासून. ॲडेनाइन, ॲडेनाइन नावाचा बेस याच्यामध्ये यूज केलेला आहे. ॲडेनाइन मोनोफॉस्फेट. ॲडेनाइन मोनोफॉस्फेट म्हणजे बेस जो आहे तो बेस ॲडेनाइनचा आहे, फॉस्फेट ग्रुप आहे आणि शुगर आहे. शुगर ही रायबोज शुगर आहे. जर डीऑक्सीरायबोज असते
हाय ॲडेनाईन मोनोफॉस्फेट, मोनोफॉस्फेट. आणि जर आपण इथला सेकंड कार्बन ॲटमचा ऑक्सिजन रिमूव्ह केला आणि इथे हायड्रोजन राहू दिला तर त्याला म्हणतात DAMP. DAMP म्हणजे इट इज deoxyribo sugar is present in that nucleotide. deoxyribo sugar is in nucleotide. त्या न्यूक्लिओटाइड मध्ये जी शुगर आहे ती डिऑक्सीरायबोची शुगर आहे. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे या रिप्रेझेंटेशनला सध्या इथे H असेल तर आपण लिहिणार DAMP आणि इथे OH असेल तर आपण त्याला लिहिणार AMP. तसंच CMP आणि DCMP. C म्हणजे काय, सायटोसाइन, आणि MP म्हणजे मोनोफॉस्फेट. तर CMP चं स्ट्रक्चर कसं काढायचं बघूया आणि DCMP त्याच्यावरूनच कसं निघेल तेही बघूया. CMP म्हणजे सायटोसाइन मोनोफॉस्फेट. सायटोसाइन मोनोफॉस्फेट. आता इथे फॉस्फेट ग्रुप पण आहे, शुगर पण आहे. ज्या अर्थी इथे डी लिहिलेलं नाही त्या अर्थी शुगर रायबोज शुगर आहे. ठीक आहे, मग एक बीटा डी रायबोज काढूया. बीटा डी रायबोज चं युनिट काढणार. आता बीटा आहे म्हणजे OH वरती असेल, H खाली असेल. इथे डिऑक्सी नाहीये म्हणजे इथे OH आहे, इथे H, इथे OH. लेफ्ट साइडला वरती नेहमीच असतं CH2OH आणि सोबतीला हायड्रोजन. ही झाली शुगर. आता इथे काय लावायचंय, बेस लावायचंय. कुठला बेस लावायचंय, सायटोसाइन. विचार करा आधी सायटोसाइनचं स्ट्रक्चर कसं आहे. सायटोसाइन ही पिरिमिडिन रिंग आहे. पिरिमिडिन रिंग आहे तर इथे नायट्रोजन असेल, इथे डबल बॉन्ड O, इथे NH2, इथे डबल बॉन्ड आणि इथे पण डबल बॉन्ड, इथे H. ज्याच्याकडे हायड्रोजन आहे असा एकमेव नायट्रोजन आहे. हा नायट्रोजनचा हायड्रोजन आणि हा OH ग्रुप निघून जाईल आणि हे स्ट्रक्चर इथे अटॅच होईल. मग हे स्ट्रक्चर काढताना आपण लिहूया, हा OH गेला, हा H गेला, हा बॉन्ड इथे लागेल, हा नायट्रोजन. मग पुढे याला हेक्सागोनल रिंग बनवायची आहे. पुन्हा इथे नायट्रोजन, डबल बॉन्ड O, वरती NH2, सध्या पुरतं मिटवते नाव. सायटोसाइन मोनोफॉस्फेट, इथे NH2, इथे डबल बॉन्ड आणि हा स्ट्रक्चर. तर हा बेसचा कंपोनेंट झाला, हा शुगरचा कंपोनेंट झाला. बेस आणि शुगरचा कंपोनेंट हा झाला न्यूक्लिओसाइड, रायबो न्यूक्लिओसाइड, कारण इथे O आहे. तर रायबो न्यूक्लिओसाइड. आता रायबो न्यूक्लिओसाइडचा मोनोफॉस्फेट. सायटोसाइन हा बेस झाला, मोनोफॉस्फेट, फॉस्फेट ग्रुप लावायचा आहे. फॉस्फेट ग्रुप कुठे लावणार, 5 प्राइम पोझिशनला लावणार. तर ही फर्स्ट प्राइम पोझिशन, सेकंड प्राइम पोझिशन, थर्ड प्राइम पोझिशन, फोर्थ प्राइम पोझिशन आणि ही फिफ्थ प्राइम पोझिशन. या फिफ्थ प्राइम पोझिशनला आपल्याला लावायचं आहे फॉस्फेट ग्रुप. मग या POH मधला OH आणि या OH मधला एक ऑक्सिजन शिल्लक राहील आणि H2O निघून जाईल. हा इथे O येईल, इथे O निगेटिव्ह, इथे पण O निगेटिव्ह आणि डबल बॉन्ड O. इथे पण O निगेटिव्ह होता पण एक H प्लस आणि एक OH मायनस निघून गेल्यामुळे इथे एवढंच राहील. हा एवढा जो पार्ट आहे हा आहे फॉस्फेट ग्रुप. हा जो आहे बीटा डी रायबोज शुगर युनिट आणि हे जे युनिट आहे हे वरचे युनिट आहे, हे बेस युनिट. तर हा असेल न्यूक्लिओटाइड. CMP सायटोसाइन मोनोफॉस्फेट हा आहे सायटोसाइन मोनोफॉस्फेट न्यूक्लिओटाइड. आणि जर आपण याला DCMP लिहिलं तर इथला सेकंड कार्बन ॲटमचा O काढायचा आणि फक्त हायड्रोजन टाकायचा. मग त्याला आपण लिहिणार DCMP. इट इज न्यूक्लिओटाइड ऑफ DNA. न्यूक्लिओटाइड ऑफ DNA. स्ट्रक्चर ऑफ DNA. जसं आपण प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स बघितलं, पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आणि प्रोटीन मध्ये प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे सिक्वेन्स ऑफ अल्फा अमिनो ऍसिड. तसंच प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ DNA म्हणजे सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड.
आणि आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिओटाइड मध्ये 3 कंपोनेंट असतात. एक म्हणजे फॉस्फेट ग्रुप, तो सगळ्यांमध्ये सेम असतो. दुसरा म्हणजे शुगर, दोनच प्रकारचे. आता डीएनए ची म्हटली तर फक्त एकच प्रकारची शुगर, डीऑक्सीरायबोज शुगर. तर मग फॉस्फेट ग्रुप फिक्स झाला, डीऑक्सीरायबोज शुगर फिक्स झाली, मात्र बेस बदलत जातील. न्यूक्लिओटाइड मध्ये वेगळ्या वेगळ्या न्यूक्लिओटाइड मध्ये वेगळे वेगळे बेसेस येतील आणि तो बेसचा जो सिक्वेन्स असेल तो सिक्वेन्स म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए. समजा आता इथे तुम्हाला डीसीएमपी दिलेलं आहे. डी म्हणजे सेकंड प्राइम कार्बन ॲटमचा ओ बघायचा. ओ असेल तर डी नसेल आणि ओ नसेल तर डी असेल. मग आता हा जो आहे डी आहे, डीसीएमपी म्हणजे इट इज डीऑक्सीरायबो शुगर इज इन्व्हॉल्व्ड इन दॅट न्यूक्लिओटाइड ऑफ डीएनए. न्यूक्लिओटाइड ऑफ डीएनए च्या शुगर मध्ये डीऑक्सीरायबो शुगर आहे. तर हा जो बेस आपण बघितला हा बेस आहे सायटोसाइनचा. तर सायटोसाइनचा बेस आहे डीऑक्सीरायबो शुगर आहे आणि फॉस्फेट आहे. तर हा डीसीएमपी नावाचा न्यूक्लिओटाइड आहे. आता इथे डीएएमपी म्हणजे जो बेस आहे तो ॲडेनाइन आहे. हा जो बेस आपण बघितला तर हा ॲडेनाइन आहे. शुगर जे आहे पुन्हा एकदा डीऑक्सीरायबोज आहे, कारण हा डीएनए चा न्यूक्लिओटाइड आहे. तर आपल्याला सेकंड प्राइमला ऑक्सिजन ठेवता येणार नाही आणि फॉस्फेट ग्रुप आहे. समजा आपल्याला एक डीएनए चं प्रायमरी स्ट्रक्चर दिलेलं आहे CATG. याचा अर्थ काय होतो, याच्यात 4 न्यूक्लिओटाइड्स आहेत आणि पहिल्या न्यूक्लिओटाइड मध्ये सायटोसाइन आहे, हे घेतलंय आपण डीसीएमपी. दुसऱ्या न्यूक्लिओटाइड मध्ये ॲडेनाइन आहे डीएएमपी. तिसरा जो असेल टीएमपी म्हणजे ज्याच्यामध्ये थायमिन नावाचा बेस आहे. चौथा असेल जीएमपी, ग्वानाइन मोनोफॉस्फेट असेल. तर जे बेसेस आहेत त्या बेसेसचं स्टार्टिंग लेटर कॅपिटल लेटर एकत्र करून असा सिक्वेन्स ठरवला जातो, ज्याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ डीएनए इथे फक्त मी 2च युनिट एकत्र करून दाखवलेले आहेत, कारण एवढी जागा नाही. 2 युनिटच एकत्र करायला खूप आटापिटा करावा लागला. वरचं हेडिंग तर कटूनच गेलं. ठीक आहे, तर हा होता डीसीएमपी आणि हा आहे डीएएमपी. आपल्याला माहिती आहे की शुगरला 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात. प्रत्येक शुगरला 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात आणि एक बेस अटॅच असतो. ही शुगर युनिट आहे, हे एक शुगर युनिट आहे. या एका शुगर युनिटला फर्स्ट प्राइम पोझिशनला इथे तुम्ही हायड्रोजन खाली लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. हे पण हायड्रोजन तुम्ही लिहिले नाही तरी चालतात, कारण बॉन्ड लाईन रिप्रेझेंटेशन मध्ये आपल्याला माहिती हे हायड्रोजन लिहिले तरी चालतात, नाही लिहिले तरी चालतात. इकडचे पण हा हायड्रोजन नाही लिहिला, हा हायड्रोजन नाही लिहिला तर काही फरक पडत नाही. रिप्रेझेंटेशन तेच असतं, हायड्रोजन लिहायची गरज पडत नाही. मग इथे शुगर युनिट किती आहे, 2 आहे. हे पहिलं शुगर युनिट आहे. याच्यामध्ये फर्स्ट प्राइम पोझिशनला म्हणजे ॲनोमेरिक कार्बन ॲटमला हा बेस आहे, सायटोसाइन बेस आहे. इथला ओ राहिलाय, हा सायटोसाइन बेस आहे आणि सायटोसाइन बेस फर्स्ट प्राइम पोझिशनला आहे. ही सेकंड प्राइम पोझिशन आणि थर्ड प्राइम पोझिशनला फॉस्फेट ग्रुप आहे. ही सेकंड प्राइम पोझिशन, ही थर्ड प्राइम पोझिशन, त्या ठिकाणी फॉस्फेट ग्रुप आहे. ही फोर्थ प्राइम पोझिशन आणि फिफ्थ प्राइम पोझिशनला पुन्हा एकदा फॉस्फेट ग्रुप आहे. म्हणजे या शुगरच्या थर्ड प्राइम पोझिशनला आणि फिफ्थ प्राइम पोझिशनला फॉस्फेट ग्रुप आहे. फर्स्ट प्राइम पोझिशनला बेस आहे. ठीक आहे, आता ही सेकंड शुगर युनिट. या सेकंड शुगर युनिट मध्ये पुन्हा एकदा ही फर्स्ट प्राइम पोझिशनला ॲडेनाइन नावाचा बेस आहे. सेकंड प्राइम पोझिशन, थर्डला इथे पुढे फॉस्फेट कनेक्ट होईल, फोर्थ आणि इथं फिफ्थ प्राइम पोझिशनला हा फॉस्फेट ग्रुप आहे. म्हणजे शुगरच्या 2 पोझिशन, फिफ्थ पोझिशन आणि थर्ड पोझिशनला फॉस्फेट ग्रुप असतो. इन जनरल स्टार्ट करत असताना आपण 5 प्राइम पोझिशन पासून सुरुवात करतो. फॉस्फेट ग्रुप ऑफ 5 प्राइम पोझिशन. मग हा फॉस्फेट ग्रुप ऑफ 5 प्राइम पोझिशन आणि जो एंड होतो तो फॉस्फेट ग्रुप ऑफ थर्ड प्राइम पोझिशन किंवा फॉस्फेट ग्रुप ऑफ, तिथे फॉस्फेट ग्रुप येत नाही. इथे लिहिला तर इथे लिहायचा नाही, कारण ते युनिट मग पुन्हा पुन्हा आपल्याला रिपीट करायचं असतं, तर ते रिपीटेशन मध्ये जमत नाही. तर इथे एकाला फॉस्फेट ग्रुप लावला 5 प्राइम पोझिशनला तर थर्ड प्राइम पोझिशनला लावायचा नाही. जनरली कन्व्हेन्शन आहे की 5 प्राइम पोझिशनला फॉस्फेट ग्रुप लावतो आणि शेवटचा जो थर्ड प्राइम पोझिशन आहे त्याला OH ग्रुप जसाला तसा ठेवतो, त्याचं हिस्टरिफिकेशन करत नाही. तर इथे फॉस्फोरिक ऍसिडचे
दोन हायड्रॉक्सिल ग्रुप जे आहेत, फॉस्फोरिक ऍसिडचे दोन हायड्रॉक्सिल ग्रुपच्या इस्टर लिंकेज तयार झालेले आहे, म्हणून याला म्हणतात फॉस्फोडायइस्टर लिंकेज. फॉस्फोडायइस्टर लिंकेज. तर हा DCMP आणि DAMP हे दोन युनिट एकत्र येऊन हा डायन्यूक्लिओटाइड तयार झालेला आहे. डायन्यूक्लिओटाइड म्हणजे दोन न्यूक्लिओटाइड युनिट एकत्र आलेले आहेत. असेच न्यूक्लिओटाइड एकामागून एक कनेक्ट होत जातात आणि जो स्ट्रक्चर मिळतं त्याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ DNA.